ती उठली, ती पण ऍक्च्युअली ती उठली तेव्हा ती ऑलरेडी घाबरलेली वाटत होती. तर शारदा काकूंनी तिला विचारलं की काय हो, जे हॉस्पिटलवाले आहेत ह्यांनी काय हॉस्पिटलचं काम काढलंय का? तर ती बाई बोलली नाही, तुम्ही गप्प झोपा. तर ह्या शारदा काकू तिला परत म्हणाल्या नाही हो, तर गॅलरीमध्ये कोणतरी मुलगा आहे, तो वेड्यागत हसतोय, विचित्र दिसतोय, काच पुसतोय, मध्येच रडतोय, ओरडतोय, उड्या मारतोय, कोलांट्या उड्या. ती बाई आता शारदा काकूंना एवढंच म्हणाली, तुम्ही आता शांत झोपता का? त्या बाईचा जो बोलण्याचा टोन होता तो टोन बघून शारदा काकूंना जाणवलं की काहीतरी वेगळा प्रकार आहे. आता शारदा काकूंनी काय केलं, आपल्या मुलाला पुन्हा, तो आता शांत झाला होता, त्याला पुन्हा पाळण्यात ठेवलं आणि त्या झोपताना त्या गॅलरीमध्ये बघत होत्या. आता तो मुलगा जो होता, जो गॅलरी मधला वेड्यागत करतोय, पूर्ण उड्या मारतोय, काय वेड्यासारखं करत होता, ते बघून ह्यांना खूप भीती वाटत होती. त्यामुळं त्यांनी पुन्हा त्या